फक्त 4,000 मध्ये मी रत्नागिरीची 2 दिवसाची ट्रिप कशी केली हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी सुमित आणि आपण चाललोय आता रत्नागिरीला. 2 दिवसाची आपली ट्रिप राहणार आहे. आपण तिथे 2 दिवस बजेट ट्रिप कशी करायची मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि आता आपण गाडीची वाट बघतो. मी सध्या आहे ठाणे रेल्वे स्टेशनला. ठाणे ते रत्नागिरी मी कोकण कन्या एक्सप्रेसने गेलो, ज्याची स्लीपर क्लासचे तिकीट आहे 290 रुपये. मी आहे सध्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आणि सकाळचे 7 वाजलेत. तर बाईक घेतली आपण रेंटने. ही बाईक आहे शाईन बाईक. एका दिवसाचा किराया 600 रुपये आहे या बाईकचा. आणि आता मी चाललोय गणपतीपुळेला. बाईक घेतली मी रेंटने, ज्याचे मला 2 दिवसाचे लागले 1200 रुपये आणि 400चं पेट्रोल. मी बाईकवाल्याचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही पण रेंटने बाईक घेऊ शकता. सर्वात पहिले बघितले मी आरेवारे बीच, आरेवारे रोड आणि आरेवारेचा व्ह्यू पॉईंट. गणपतीपुळ्याकडे जाताना एक रस्ता जो आरेवारे नावाचा. तर हा 2 साईडला एक बीच आहे, हे आरे, आणि पलीकडच्या साईडने आहे वारे. आणि हा जो दिसतोय हा रोड, तर तो एकदम बेस्ट व्ह्यू पॉईंट आहे इथं रत्नागिरी जिल्ह्यामधला आणि सर्वात फेमस पॉईंट आहे. मी गणपतीपुळेच्या दिशेने जात होतो आणि हे रोडने गेलो मी आरेवारे बीचने. तर एवढा सुंदर नजारा असा पाहायला भेटतो ना, हे बघा. तर हे आहे आरेवारेचं व्ह्यू पॉईंट. गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर हे अत्यंत प्राचीन व जागृत देवस्थान आहे. तर आता मी सध्या उभा आहे गणपतीपुळेच्या बीचवर. मंदिराचं दर्शन झाले माझ्या. आतमधला व्हिडिओची परवानगी नव्हती, त्यामुळे बाहेरूनच शूट करावं लागला. आणि मंदिराच्या बाजूनच लागून आहे गणपतीपुळेचं बीच. जयगड किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध सागरी किल्ला आहे. शास्त्री नदीच्या खाडीच्या मुखावर एक उंच टेकडीवर वसलेला हा किल्ला त्याच्या भव्य तटबंध आणि उत्कृष्ट नैसर्गिक रचनेसाठी ओळखला जातो. हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660च्या सुमारास हा किल्ला मराठा साम्राज्यात दाखल करून घेतला. पुढे इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. जय विनायक मंदिर हे कचरे गावाजवळ एक अतिशय शांत आणि निसर्गरम्य गणेश मंदिर आहे. हे मंदिर JSW ग्रुपने 2022 मध्ये बांधले आहे. रत्नागिरीकडे परत जाताना शांत बंदर आहे तिवरी बंदर. येथे थोडा वेळ थांबलो. लोके मासे पकडत होते आणि सुंदर समुद्र आहे. अजून समोर गेलो तेव्हा एक गाव लागले. समोर समुद्र आणि बाजूला एक नदी. शांत वातावरण होते येथील. नंतर मी आलो मालगुंड बीचला. अतिशय सुंदर आणि शांत समुद्र किनारा आहे. अश्विनी लंच होमवरती जेवण केले. व्हेज थाळी फक्त 150 रुपयाची. हॉटेलला आलो, फ्रेश झालो आणि निघालो सनसेट बघायला भाट्या बीचवरती. रत्नागिरी शहरापासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे भाट्या बीच.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो कशेली बीचला. कशेळीकडे जाताना एक ब्रिज आहे. एका साईडनं नदी, समोर समुद्र आणि मस्त व्ह्यू. थोडा वेळ तिथं थांबलो आणि नंतर निघालो कशेळी बीचकडे. हे बीच राजापूर तालुक्यातील एक अतिशय शांत, निसर्गरम्य आणि कमी गर्दी असलेले ऑफबीट समुद्रकिनारा आहे. कशेळी बीच, ज्याला देवगडी बीच म्हणूनही ओळखले जाते, पांढरी वाळू, स्वच्छ निळे पाणी हे किनाऱ्याचे मुख्य आकर्षण आहे. गावखाडी बीच. कशेळी बीच बघून झाले की या गावखाडी बीचला. येथे जास्त गर्दी नसते, एकदम शांत वातावरण. बीचच्याच बाजूला आहे खूप सारे झाडे, निसर्गरम्य वातावरण. विशेष म्हणजे या बीचवर जास्त गर्दी राहत नाही, त्यामुळे तुम्ही नक्की या बीचला व्हिजिट करा. पूर्णगड किल्ला. हा किल्ला गावखडी बीचपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पूर्णगड किल्ला रत्नागिरीपासून 25 किलोमीटर आणि पावसपासून फक्त 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा किल्ला एक सुंदर आणि छोटासा जलदुर्ग आहे. हा किल्ला पूर्णविरामाच्या आकारात बांधलेला असल्याने त्याला पूर्णगड असे नाव पडले. हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या आरमारी ताफ्यातील एक महत्त्वाचा आणि मोक्याचा किल्ला होता. पूर्णगड नंतर मी आलो श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर गणेशपुळे येथे. हे मंदिर सुमारे 400 वर्ष जुने असून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळातील मानले जाते. गणेशपुळे मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे गणेशपुळे बीच. गणेशपुळे बीचला पण खूप कमी लोक येतात, त्यामुळे जास्त गर्दी नसते ह्या बीचवरती. गणेशपुळे बीच झाल्यानंतर या पावसमध्ये स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर येथे. रत्नदुर्ग किल्ला. रत्नागिरी शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे रत्नदुर्ग किल्ला, ज्याला भगवती किल्ला असेही म्हणतात. तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेले या किल्ल्याचे आकार घोड्याच्या नाल्यासारखे आहे. हा किल्ला शिलाहारकालीन असून छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आदिलशहाकडून जिंकून आपल्या स्वराज्यात समाविष्ट केला आणि त्यांचे मजबूतीकरण केले. रत्नदुर्ग किल्ल्याच्या बाजूला एक भुयारी मार्ग आहे जो किल्ल्याच्या वरती निघतो. रत्नदुर्ग किल्ला बघून झाला की बाजूलाच आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे 24 फूट उंच भव्य पुतळा आहे आणि शिवकालीन इतिहासाचा साक्ष देणारे शिल्पे आहेत. रत्नदुर्ग बघून झाला आणि आलो लाईट हाऊसला. लाईट हाऊस 4:30 ते 5:30 पर्यंत बघता येतो. लाईट हाऊसवरून पूर्ण रत्नागिरी शहर आणि बीच दिसतात.
नंतर फिरलो मिरकवाडा जेटी आणि व्ह्यू पॉईंटला. नमस्कार मित्रांनो, मी सुमित आणि आपण 4,000मध्ये कोकणची ट्रिप 2 दिवसाची केलेली आहे. मी सुरुवात केली ती जालन्यावरून मी गेलो ठाणेला तपोवन एक्सप्रेसने, ज्याचे मला 150 रुपये लागले. ठाणेवरून मी रत्नागिरीसाठी स्लीपरचं तिकीट बुक केलं होतं कोकण कन्या एक्सप्रेसचं, ज्याचे मला लागले होते 290 रुपये. स्टेशनला आल्यानंतर मी एक शाईन बाईक रेंट केली, ज्याची मला प्रतिदिवस 600 रुपये होता. तर मी 2 दिवसासाठी बाईक घेतली, तर त्याचे मला लागले 1200 रुपये आणि 400चं मी त्याच्यात पेट्रोल टाकलं. आणि डॉर्मेटरीमध्ये मी रूम बुक केली होती 2 दिवसाकरिता, त्याचे मला लागले 800 रुपये. 400 रुपये प्रति दिवस होता, त्याचे 800 रुपये लागले. त्यानंतर मी जेवणासाठी व्हेज जेवलो दोन्ही दिवस, दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा, असे 2दा करून मी जेवलो, म्हणजे 2 दिवस जेवलो. त्याचे मला लागले 600 रुपये. आणि नंतर मग रत्नागिरीहून परत ठाणेकरिता जाण्यासाठी मी नेत्रवली एक्सप्रेसचं तिकीट काढलं होतं, ज्याचे मला लागले 260 रुपये. आणि ठाणेला आल्यानंतर माझं परत एक तिकीट होतं ठाणे टू जालना, ज्याचे देवगिरी एक्सप्रेसचं तिकीट होतं माझं, ज्याचे मला लागले 260 रुपये. असं टोटल मिळून 3,960 होतात. आणि तिथं मी शिवस्मृतीला 30 रुपयाचं तिकीट काढलं होतं आणि लाईट हाऊसला 10 रुपयाचं तिकीट काढलं. असं टोटल मिळून झालं आपला खर्च 4,000 रुपये. तर तुम्हाला नेक्स्ट कोणत्या पॉईंटवर बजेट ट्रिप हवी आहे किंवा कुठल्या जागेची बजेट ट्रिप हवी आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मी तो व्हिडिओ बनवेल आणि कमीत कमी बजेटमध्ये आपण ती पण जागा कवर करूया. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू, बाय.